पुण्यात अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, पर्वती परिसरातला धक्कादायक प्रकार, सख्ख्या आजोबाला अत्याचाराचा प्रयत्न केला, पुणे पोलिसांची माहिती, आरोपीला बेड्या. पुण्यातील 9 वर्ष नातीवरती आजोबाकडून अत्याचाराचा प्रयत्न, स्थानिक नागरिक थोड्याच वेळात मोर्चा काढतील. पुण्यातील दत्तवाडी पोलीस स्टेशनवरती हा स्थानिक नागरिकांकडून मोर्चा काढला जाईल. नागरिकांच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली. पुण्यात सख्ख्या नातीवरती आता आजोबांनी केलेल्या अत्याचारानं मन सुन्न झालेलं आहे. घरातही लेकरं सुरक्षित नाही हा प्रश्न अस्वस्थ करतो. आयांनो सावध रहा, काळ बदललाय, आपल्या लेकरांवरती लक्ष ठेवा. पुण्यातील चिमुरडीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर चित्रा वाघ यांची ही प्रतिक्रिया समोर. मुलींवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ, सरकारनं तातडीने विशेष अधिवेशन बोलवावं आणि शक्ती कायदा लागू करावा. रोहित पवार यांची सरकारकडे मागणी. नराधमांच्या मुसक्या आवळण्यासाठी शक्ती कायद्याचा वटहुकूम काढा, रोहित पवार यांचं हे ट्विट. नसरापूर प्रकरणी 15 दिवसांमध्ये आरोपपत्र दाखल होणार, पोलीस अधीक्षक संदीप गिल यांची माहिती. अत्याचार प्रकरणाचा पुणे ग्रामीण पोलिसांकडून गांभीर्यानं तपास सुरू. चिमुरडीला मारण्यासाठी आरोपीने छातीत बुक्की मारली. ससून रुग्णालयाचा प्राथमिक अहवाल सदर. तर अत्याचार केल्यानंतर आरोपीने मृत्यू झाल्याची खात्री करण्यासाठी तिच्या छातीत जोरदार बुक्की मारल्याचंही समोर. पुण्याच्या मुळशी तालुक्यामध्ये आईस्क्रीम विकणाऱ्याकडून गतिमंद मुलीचा विनयभंग, आरोपी पिंटू शिवकुमारवरती कठोर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. पिंटू शिवकुमार उत्तर प्रदेशमधील असल्याची देखील माहिती समोर. अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आता नराधमाला 20 वर्ष सक्त मजुरी आणि 10,000 रुपयांचा दंड ठोठावला. 2024 मधील दाखल गुन्ह्यामध्ये बार्शी सत्र न्यायालयाचा हा निकाल. पीडितेच्या कुटुंबियांना 2 वर्षांनी मिळाला न्याय. जालन्यात तरुणीवरती लैंगिक अत्याचार करून धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा प्रकार. 25 वर्ष पीडितेच्या तक्रारीनंतर पारत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. 2016 पासून अत्याचार होत असल्याची पीडितेची तक्रार. शेख इम्रान, शेख हबीबसह चौघांना देखील अटक. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचं राज्यपालांना पत्र. कायदा आणि सुव्यवस्थेप्रश्नी राज्यपालांनी लक्ष घालण्याची मागणी. शक्ती कायदा लागू करा, राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री द्या, वर्षा गायकवाड यांची ही मागणी. राज ठाकरे यांनी नसरापुरातील घटनेसंदर्भात आपल्या भावना केल्या व्यक्त. भावना व्यक्त करायला असीम सरोदेंच्या परवानगीची गरज नाही, सरोदेंना जे करायचं ते करावं. मनसे नेते संदीप देशपांडे यांचं उत्तर. राज ठाकरेंनी केलेल्या पोस्टनंतर गुन्हा दाखल करण्याची वकील असीम सरोदे यांनी केलेली मागणी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरेंचे खासदार संजय दिना पाटलांचा एकाच कारमधून प्रवास. संजय दिना पाटलांच्या पत्नी सध्या फोर्टिस रुग्णालयामध्ये ऍडमिट. शिंदेंकडून भेट घेत विचारपूस. दोघांच्या एकत्र प्रवासानं राजकीय वर्तुळातही चर्चा. उद्धव ठाकरे यांचा खासदार संजय दिना पाटील यांना फोन. पत्नीच्या अपघाताबाबत ठाकरेंकडून विचारपूस. संजय दिना पाटील यांच्या पत्नीवर फोर्टिस रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू. आदित्य ठाकरे यांनी देखील केली त्यांची विचारपूस. कोकणाच्या राजकारणामध्ये आणखी एक राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता. ठाकरेंच्या सेनेचे कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर शिंदेंच्या संपर्कामध्ये. कणकवली पॅटर्नच्या माध्यमातून नगराध्यक्ष म्हणून संदेश पारकर यांची निवड झालेली. भाजपेतर सर्वच राजकीय पक्षांनी संदेश पारकर यांना पाठिंबा दिलेला. राज्यात पक्ष विस्तारासाठी भाजपकडून नव्या जबाबदारी निश्चित. भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून 6 नव्या समन्वयकांच्या नियुक्त्या. राजेश पांडे, योगेश सागर यांच्याकडे ठाणे कोकण, निरंजन डावकरेंकडे पश्चिम महाराष्ट्र, सुनील राणेंकडे मराठवाडा आणि संजय कुटे यांच्याकडे विदर्भाचं समन्वयकपद. आमदार अर्जुन खोतकर यांनी जालन्याच्या 12 नगरसेवकांसोबत उपमुख्यमंत्री शिंदेंची घेतली भेट. जालना पालिकेमध्ये भाजपनं शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवलं, त्यानंतर ही भेट. पालिकेमध्ये निधी वाटपामध्ये भेदभाव होत असल्याची शिंदेंकडे तक्रार केल्याची सूत्रांची माहिती समोर. विजय थलपते यांचं सत्ता स्थापनेसाठी राहुल गांधींना पत्र. तर सरकार स्थापन करण्यासाठी थलपते यांनी पाठिंबा मागितला. काँग्रेसचे नेते के.सी. वेणुगोपाल यांची माहिती. तर सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस टीव्हीकेला पाठिंबा देणार अशी देखील सूत्रांची माहिती. 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल ट्रम्प यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन. व्हाईट हाऊसचे प्रवक्ते कुश देसाई यांची माहिती. मोदींसारखे नेते लाभले हे भारताचं मोठं नशीब. ट्रम्प यांची ही प्रतिक्रिया समोर. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्लीच्या दौऱ्यावरती. सुनेत्रा पवार राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देणार अशी सूत्रांची माहिती. दौऱ्यादरम्यान काही वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची देखील दाट शक्यता. पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार भडकवणाऱ्या आणि तोडफोड करणाऱ्यांवरती कठोर कारवाई केली जाणार. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याकडून जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे निर्देश. कोलकातामध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला. जेसीबीनं टीएमसी कार्यालयाची तोडफोड केल्याचा आरोप. कोलकाताच्या हॉग मार्केटमध्ये ही घटना घडली. मतचोरीनं कधी सीट चोरी करतात तर कधी पूर्ण सरकार. ट्विट करत राहुल गांधींची भाजपवर टीका. भाजपच्या 240 पैकी प्रत्येक 6वा खासदार मतचोरी करून आलेला आहे, राहुल गांधी यांचा आरोप. हरियाणामध्ये तर संपूर्ण सरकार घुसखोरांचे. राहुल गांधी यांचा हा हल्लाबोल.
राजीनामा न देण्याची ममता बॅनर्जींची भूमिका योग्य. पश्चिम बंगालमध्ये इराण इस्रायल सारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. राजीनामा देणार नाही हा आंदोलनाचा एक भाग आहे. इंडिया आघाडी ममतांच्या सोबत आहे. संजय राऊत यांची ही प्रतिक्रिया. तमिळनाडूमधील एडीएमके पक्षाच्या आमदारांची आज होणारी बैठक रद्द. पक्षामध्ये 2 मतप्रवाह, त्यामुळे ही बैठक रद्द झाल्याची माहिती. टीव्हीके पक्षाला पाठिंबा द्यायचा की नाही यावरून पक्षामध्ये 2 गट पडल्याची देखील माहिती समोर. केरळमध्ये विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्यासाठी काँग्रेसकडून निरीक्षकांची घोषणा. अजय माकन, मुकुल वासनिक यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती. दोन्ही निरीक्षक आज दुपारी केरळला जाणार. उद्या काँग्रेसची विधिमंडळ नेता निवडीसाठी बैठक होण्याचा देखील अंदाज. केरळ विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला फक्त 692 मतं. राष्ट्रवादीने केरळमध्ये एकच जागा लढवली होती. केरळमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने स्वतंत्र उमेदवार उभा केलेला. नाशिकच्या काळाराम मंदिरावरती आज धर्मध्वज फडकणार. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडेल. सायंकाळी रामकुंडावरती मान्यवरांच्या हस्ते गोदा आरतीही होणार. तर शिंदेंच्या शिवसेनेच्या शायला एनसींनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आहे. मुंबईमधील सुनेत्रा पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी ही भेट झाली आहे. कारण अद्यापही अस्पष्ट. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी अंबादास दानवेंची बॅनरच्या माध्यमातून विरोधकांवर टीका. अंबादास दानवेंची विधान परिषदेमध्ये पुन्हा वर्णी लागली, त्यामुळे शहरातील क्रांती चौकामध्ये बॅनरबाजी. अमृतसर या ठिकाणी खासा लष्करी छावणी क्षेत्राच्या सीमाभिंतीजवळ रात्री उशिरा स्फोट. एका अज्ञात व्यक्तीने छावणीच्या दिशेने स्फोटकं फेकली. सीमाभिंतीला लागून उभारण्यात आलेल्या पत्र्याच्या शेडचंही नुकसान. दुचाकीवरून आलेल्या व्यक्तींकडून ग्रेनेडच्या माध्यमातून हल्ला करून आणल्याचा संशय. सोलापुरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून गॅस दरवाढी विरोधात आंदोलन. चूल पेटवून आंदोलन करत गॅस दरवाढीचा निषेध. तर केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. अंबरनाथ बदलापूरच्या पाणी टंचाईवर आढावा बैठकीचं आयोजन. पाणी टंचाई दूर करावी यासाठी आता प्रभावी उपाययोजना करा. आमदार किसन कथोरे यांच्या अधिकाऱ्यांना या सूचना. मुंबईच्या पायधुनी परिसरामध्ये 4 मृत्यूचं गूढ कायम. कलिंगडमध्ये कुठलीच भेसळ झालेली नव्हती. एफडीएच्या तपासात ही माहिती समोर. फॉरेन्सिक तपासात 4 विषबाधा झाल्याचा संशय. अहिल्यानगरमध्ये हुंड्यासाठीच्या छळाला कंटाळून विवाहितेने केली आत्महत्या. राहाता तालुक्यातील एकरुखे गावातली ही घटना. पती, सासरा आणि सासू विरोधात पोलिसात गुन्हा दाखल. 3 आरोपींना पोलिसांकडून करण्यात आली अटक. पंढरपूरमध्ये नृत्यांगना राधा पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा झाला. कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांमध्ये हाणामारी. राधा पाटीलचा डान्स बघण्यासाठी आलेल्या तरुणांची हुल्लडबाजी. गोंधळ होताच राधा पाटीलचा कार्यक्रम अर्ध्यातच थांबवला. चाकण या शहरातील पठारे वस्ती परिसरातून 22 वर्षीय प्रवीण प्रधानला अटक. गावठी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतुसं देखील जप्त. चाकण उत्तर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाची ही कारवाई. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये तापमानाचा पारा 45 अंशांपर्यंत गेला. ग्रामीण भागातील पाणी साठ्यावरती परिणाम. पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता. शेतकरी सध्या चिंतेत. गोंदिया जिल्ह्यातील शिरपूर धरणातील पाणीसाठा 9% गेला. देवरी नगरपंचायत आणि परिसरातील नागरिकांवर पाणी टंचाईचं सावट. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचं हे आवाहन. यवतमाळमध्ये चोरट्यांकडून शेतकऱ्याचे 1.5 लाख रुपये लंपास. सोसायटीचे कर्ज भरण्यासाठी आलेले सायखेड्यातील शेतकरी नामदेव शिंदे यांचे 1.5 लाख चोरट्यांनी लांबवले. चोरीच्या घटनेचा सीसीटीव्ही देखील समोर. परदेश प्रवासासाठी इंद्राणी मुखर्जीची मुंबई सत्र न्यायालयामध्ये नवी याचिका. शीना बोरा हत्या प्रकरणामध्ये इंद्राणी मुखर्जी आरोपी. सादर केलेल्या याचिकेवरती न्यायालय 4 आठवड्यांमध्ये निर्णय देणार असल्याची माहिती. नागपूरच्या पारडी परिसरामध्ये तृतीयपंथीयांच्या 2 गटामध्ये वाद. तृतीयपंथीयांचा गुरु कोण यावरून विद्या कांबळे आणि उत्तम बाबा यांच्यामध्ये वाद. कळमना पोलिसात तक्रारही दाखल. मालाड दिंडोशीजवळ वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती भरधाव होंडा कार पलटी होऊन दुसऱ्या कारला धडकली. होंडा कारचा चालक यामध्ये किरकोळ जखमी झाला. मात्र होंडा कारचा चक्काचूर. गोवंडी बैंगनवाडी सिग्नलजवळ अनधिकृत पार्किंग रॅकेट चालवून पैसे उकळल्याचं प्रकरण. देवनार पोलिसांमध्ये 4 विरोधात गुन्हा देखील करण्यात आला दाखल. मुंबईमध्ये घर खर्चासाठी घरफोडी करणाऱ्या 2 डीएन नगर पोलिसांकडून अटक. रशीद शेख आणि सईद अहमद मस्तान शेख उर्फ अली अशी आरोपींची नावं. शिवाजीनगर बेस्ट डेपोतील धक्कादायक प्रकार उघडकीस. बेस्ट डेपोतील अनेक चार्जिंग गन पॉइंट देखील चोरी झाल्याची माहिती. गोवंडी शिवाजीनगर आगारातील 10 चार्जिंग गन पॉइंट चोरीला. 1 पॉइंटची किंमत 1.5 लाख रुपयांपर्यंत. मुंबईमधील चारकोप पोलिसांकडून 23 वर्षीय दुचाकी चोरट्याला अटक. आरोपीच्या चौकशीमध्ये वेगवेगळ्या दुचाकी आणि चोरीचे 5 गुन्हे उघडकीस. पोलिसांकडून 5 दुचाकी करण्यात आल्या जप्त. करमळा या शहरातील दत्तपेठेमध्ये शेजाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून महिलेनं आत्महत्या केली आहे. 3 विरोधात करमळा पोलिसात गुन्हा दाखल. आशा अर्जुन सिंग परदेशी असं या मृत महिलेचं नाव.